महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताला येथे बस सेवा सुरू, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पाठपुराव्याला यश। सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या टेकडा येथे अखेर एसटी बस सेवा सुरू करण्यात आली असून प्रत्यक्ष बस गावात दाखल झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे। ही बस सेवा सुरू होण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भाकप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे। या उपक्रमामागे सचिन मोतकुलवार, भाकप गडचिरोली जिल्हा सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली रवी बारसांगडी, सिरोंचा तालुका सचिव यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। तसेच या प्रकरणी आनंदराव अशा पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या सतीश आरे यांनीही या मागणीसाठी पाठिंबा देत प्रशासनाचे लक्ष वेधले होते। टेकडा परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व कामगारांना दळणवळणाच्या सुविधांचा अभाव असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। शाळा, महाविद्यालय, दवाखाना, तहसील व बाजारपेठेत जाण्यासाठी खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते। या गंभीर समस्येची दखल घेत रवी बारसांगडे यांनी वारंवार निवेदने देत बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती। अखेर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेत टेकडा येथे नियमित बस सेवा सुरू केली। यामध्ये एसटी महामंडळाचे अधिकारी श्री चंद्रभूषण घागरगुंडे, आगार व्यवस्थापक साहेब जितेंद्र चंपालाल राजवैद्य, बसस्थानक प्रमुख श्री सूर्यकांत भगवान मोरे, वाहतूक नियंत्रण श्री धुर्बेश मेश्राम, वाहतूक नियंत्रण सिरोंचा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। बस गावात दाखल होताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत स्वागत केले। या निर्णयामुळे शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी ये-जा करणे आता अधिक सोपे होणार आहे। बस सेवा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच विशेषतः रवी बारसांगडी, सचिन मोतकुलवार तसेच यावेळी आनंदराव आशा आणि सतीश आरे यांचे आभार मानले असून ही सेवा कायमस्वरूपी व नियमित ठेवण्याची मागणीही केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तिरुपती गादे, सिरोंचा, गडचिरोली।